नमस्कार ताईंनो, सगळ्यांना माझा श्री गणेशा श्री स्वामी समर्थ. कशा आहात माझ्या ताई? आय होप तुम्ही खूप छान आणि मस्तच असणार. तर ताईंनो, आज आपण होममेड आपण जे बोलतो ना वेट लॉस पावडर आपण घरीच बनवतो, स्वतः बनवतो आणि त्याचा खूप छान रिझल्ट आहे. तर ती पावडर आपण कशी घ्यायची आणि कशी बनवायची ते थोडक्यात तुम्हाला दाखवण्यासाठी हा मी ब्लॉग बनवत आहे. बरेचसे ताईंनी मला लाईव्ह थ्रू मेसेज केले आहेत आणि असे पर्सनली पण मेसेज केले की ताई ती पावडर कशी उकळवायची आणि कशी घ्यायची, तुम्ही प्लीज आम्हाला शेअर करा, जेणेकरून आम्हाला व्यवस्थित त्याचा फायदा होईल. आणि तुमच्यांसाठी माझ्या असल्या ताईंसाठी ते मी थोडक्यात ब्लॉग बनवत आहे आणि तुमच्यासाठी मी अपलोड करत आहे, जेणेकरून तुम्ही ते पाहून तुम्ही व्यवस्थित बनवू शकता आणि त्याचा तुम्ही लाभ व्यवस्थित घेऊ शकता. तर बघूया आपण की ते जी वेट लॉस पावडर आहे तिला कशी उकळवून कुठल्या कडक पाण्यामध्ये आपण कशी घ्यायची ते मी तुम्हाला दाखवते. चला तर मग आपण स्टार्ट करूया. पाहू शकता सांगणं तुम्ही, आपण इथे छोट्याशा बाउलमध्ये पाणी मस्त कडक गरम केलेलं आहे. अगदी छोट्याशा बाउलमध्ये आपण पाणी व्यवस्थित कडक गरम केलेलं आहे. आणि आता मी गॅस ऑफ करत आहे. ठीक आहे. आता या कडक पाण्यामध्ये आपण 1 चमची पावडर मिक्स करणार आहोत. ठीक आहे. आता या कडक पाण्यामध्ये आपण 1 चमची पावडर मिक्स करणार आहोत. तर बघा, ही आपली पर्सनली पावडर आहे जी मी तुम्हाला शेअर करते. ठीक आहे. त्याच्यामध्ये आता ही 1 चमची पावडर मी मिक्स करत आहे. माझ्या ताईंनो, आपली चमची थोडी मोठी आहे, तुम्ही याच्यापेक्षा छोटी चमची घेतली तरी चालेल. बघा, मी इतकीच पावडर घेतली, तुम्ही पाहू शकता. आणि ती याच्यामध्ये आपण सोडायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आणि पाणी एकदम कडक गरम आहे, तुम्ही पाहू शकता. ही व्यवस्थित मिक्स करायचं आहे. जिथपर्यंत पाण्याचा कलर चेंज होत नाही तिथपर्यंत आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आणि कोणीही असं करू नका की ताई मी गॅस चालू ठेवणार, पाणी उकळवत ठेवणार आणि त्याच्यामध्ये पावडर सोडणार आणि मी तशीच ती उकळवून पिणार, असं नका करू. ज्या पद्धतीमध्ये ही ताई तुम्हाला सांगते ना, माझ्या ताईंनी तुम्ही त्याच पद्धतीने करा, जेणेकरून तुम्हाला चांगला त्याचा फायदा होईल. ठीक आहे. तर पाणी ज्या पद्धतीने आपण गरम करून नंतर खाली घेतलेलं आहे आणि त्या कडक गरम पाण्यामध्ये आपण ही पावडर सोडलेली आहे तुमच्या समोरासमोर. ठीक आहे. अगदी तुमच्या समोरासमोर ही पावडर मी ह्याच्यामध्ये सोडलेली आहे आणि आणखी मी दुसरं काहीच याच्यामध्ये मिक्स केलं नाही, तुम्ही पाहू शकता. फक्त आपली वेट लॉस पावडरच मिक्स आहे. आणि पाण्याचा कलरही तुम्ही बघू शकता, पूर्ण चेंज आहे. ठीक आहे. पूर्ण चेंज आहे. आणि आपण जितकं गरम पिऊ शकतो, जसं चाय आपण किती गरम पितो, चाय म्हणा किंवा कॉफी म्हणा. आणि दुसरी गोष्ट, जर माझ्या कुठल्याही ताईंना माझ्याकडनं प्रोडक्ट चालू करायचे आहेत वेट लॉससाठी, चरबी कमी करण्यासाठी, तर 2 गोष्टीवर तुम्हाला फोकस करायचं आहे. स्वीट तुम्हाला खूप कमी खायचं आहे. आणि कॅडबरी तर मोस्ट ऑफ तुम्ही कॅडबरी तर बिलकुल खाऊ नका. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्ही चाय पिता, जर तुम्ही 2 टाईम पिता तर एकच टाईम प्या. आणि जर तुम्ही कॉफी पित असाल तर प्लीज तुम्ही कॉफी स्टॉप करा. जर तुम्ही आपली ही रेमेडी स्टार्ट करणार आहात वेट लॉससाठी, चरबी कमी करण्यासाठी, तर ह्या 2 गोष्टीवर तुम्हाला चांगलं फोकस करायचं आहे. स्वीट तुम्हाला कमी खायचं आहे. जर चाय तुम्ही जास्त सेवन करत असाल, दिवसातनं 3 वेळा 4 वेळा, तर प्लीज माझ्या ताईंनो फक्त एकच वेळा चाय घ्या, इनफ आहे. आणि दुसरी गोष्ट, कॅडबरी तुम्ही कमी खा, कॅडबरी खाऊच नका. आणि कॉफी पित असाल तर कॉफी नका पिऊ. ठीक आहे. इतकंच करायचं आहे. बाकी ही ताई तुम्हाला एक्सरसाइज करा किंवा एक्स्ट्रा हे करा ते करा असं काही सांगत नाही आहे. पण जितकं तुम्हाला सांभाळायचं आहे तितकं तुम्ही सांभाळा, जेणेकरून तुम्हाला फास्टली त्याच्याहून चांगला रिझल्ट येणार. ठीक आहे.
आणि ज्या पद्धतीत ही ताई तुम्हाला सांगते, जर तुम्ही त्या पद्धतीत केलं ना माझ्या ताईंनो, मी तुम्हाला प्रॉमिस करते की 100% तुम्हाला भन्नाट चांगला रिझल्ट येणार. माझ्या ताईंना खूप कमी पैशामध्ये भन्नाट चांगला रिझल्ट येणार. ठीक आहे. आता हे आपलं सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता हे आपण व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे. ठीक आहे. हा बघा, हा आपला वेट लॉस काढा एकदम आणि एकदम रेडी आहे. ठीक आहे. तुम्ही पाहू शकता आपण पूर्ण गाळून घेतलेला आहे आणि त्याचा कलर तुम्ही पाहू शकता किती कलर चेंज आहे आणि खूप छान. ठीक आहे. खूप छान. याचा इतका छान रिझल्ट येतो ना ताईंनो, तुम्हाला काय सांगू. पण तुम्ही नक्की ट्राय करा. ठीक आहे. आणि अशीच आपली भन्नाट नवीन नवीन आयडिया बघण्यासाठी, रेमेडी ताईकडनं शिकण्यासाठी, चांगलीच चांगली माहिती मिळवण्यासाठी ताईच्या व्हिडिओला फुल्ली वॉच करा आणि ताईच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे. तिथपर्यंत भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सगळ्या माझ्या ताईन दादांनी स्वस्त राहा, मस्त राहा आणि निरोगी राहा. ठीक आहे. सगळ्यांना श्री गणेश, श्री स्वामी समर्थ. बाय बाय ताईंनो.